ह्याच्यामध्ये आता मी लेजर अकाउंट्स ओपन केले, त्यांनी सांगितले की नेसेसरी लेजर अकाउंट्स ओपन करा. तर नेसेसरी लेजर अकाउंट्स म्हणजे कोणते येणार ते सांगतो, जे आपल्याला विचारल्यानंतर करतात. एक म्हणजे रॉयल्टीज अकाउंट प्रिपेअर करायला लागतो, हा अकाउंट. दुसरा असतो शॉर्ट वर्किंग अकाउंट, त्यानंतर बी लिमिटेड अकाउंट, आणि त्यानंतरचा असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बँक अकाउंट काय आपण प्रिपेअर करत नाही. हे 4 अकाउंट्स आपल्याला मिनिमम करायला लागतात. रॉयल्टी, शॉर्ट वर्किंग, बी अकाउंट म्हणजे लेसरचं अकाउंट, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर इथे मी अकाउंट्स ऑलरेडी इथे प्रिपेअर केलेत. एक रॉयल्टी अकाउंट आहे, एक शॉर्ट वर्किंग अकाउंट आहे, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आणि सगळ्यात शेवटी बी लिमिटेड म्हणजे जो लेसर आहे त्याचे अकाउंट प्रिपेअर केले. आता सगळ्यांना तुम्हाला आठवत असेल तर आपण जे काही लेजर पोस्टिंग करतो, बरोबर आहे, ज्या अकाउंटला डेबिट असेल त्या अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग, आणि ज्या अकाउंटला क्रेडिट असेल त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग. आणि इयर संपलं की आपण काय करणार, त्याचं बॅलन्सिंग करणार. आता पहिली जी एंट्री आहे त्याच्यामध्ये काय बघा, रॉयल्टीजला डेबिट आहे 18,000, शॉर्ट वर्किंगला डेबिट आहे 14,000, आणि बी लिमिटेडला क्रेडिट आहे 32,000. त्याचं पोस्टिंग बघा, रॉयल्टीच्या डेबिटला 18,000 द्यायचं आहे, आणि डेबिटचं पोस्टिंग करताना आपण क्रेडिटवाल्या अकाउंटचं नाव लिहितो. त्यामुळे आपण रॉयल्टीच्या डेबिटला काय म्हणणार, 31 डिसेंबर 2016 टू बी लिमिटेड अकाउंट, आणि आपली रॉयल्टीची अमाऊंट किती होती, 18,000. बरोबर आहे. रॉयल्टीच्या डेबिटला टू बी लिमिटेड 18,000. दुसरा अकाउंट आहे शॉर्ट वर्किंग, त्याला पण डेबिट आहे, त्यामुळे 31 डिसेंबर 16ला आपण म्हणणार शॉर्ट वर्किंगच्या डेबिटला टू बी लिमिटेड अकाउंट. किती शॉर्ट वर्किंग बेअर करावं लागलं आहे, तर 14,000, 14,000 तेवढं शॉर्ट वर्किंगला डेबिट. ओके. आणि तिसरा जो अकाउंट आहे तो आहे बी लिमिटेड. सो बी लिमिटेडच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 2016 बाय रॉयल्टी अकाउंट आणि बाय शॉर्ट वर्किंग अकाउंट. रॉयल्टी 18,000 आणि शॉर्ट वर्किंग 14,000. ओके. ज्या अकाउंटला डेबिट त्याच्या डेबिट साईडला पोस्टिंग, ज्या अकाउंटला क्रेडिट त्याच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग. आता आपण काय करणार आहे, हे पहिल्या एंट्रीचं आपलं पोस्टिंग झालं. ओके. सेकंड एंट्री, बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बीला आपण पैसे दिले, मग फक्त एकाच अकाउंटला पोस्टिंग होणार आहे, बी अकाउंटच्या डेबिट साईडला. बी अकाउंटच्या डेबिटला 31 डिसेंबर 2016 त्याच्या डेबिटला येणार टू बँक अकाउंट 32,000. ओके. हे पोस्टिंग झालं. त्यानंतर आता लास्ट एंट्री जी आहे त्याचं पोस्टिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग. किती अमाऊंट आहे, 18,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 31 डिसेंबर 2016 इथे आपण म्हणणार टू रॉयल्टी 18,000, आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 2016 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 18,000. इथे आपण काय केलं, फर्स्ट इयरचं जे काही लेजर पोस्टिंग होतं ते लेजर पोस्टिंग केलं, आणि आता आपण त्याचं बॅलन्सिंग करणार. आपल्याला माहिती आहे की इयर एंड झालं की आपल्याला त्याचं बॅलन्सिंग करायचं. आता हा जो रॉयल्टी अकाउंट आहे ना, ह्याच्या बाबतीत कसं आहे बघा, रॉयल्टी ही लेसीच्या दृष्टीने एक्सपेन्स आहे, त्यामुळे रॉयल्टीला जेव्हा पेएबल असते तेव्हा आपण त्याला डेबिट देतो, की बी लिमिटेडला किती पेएबल आहेत, 18,000. बरोबर आहे. आणि इयर एंडला त्याचा बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केला, म्हणजे डेबिट पण 18,000, क्रेडिट पण 18,000, 18,000 दोन्हीकडे. दोन्ही साईडला सेम अमाऊंट आहे, म्हणजे तो प्रॉब्लेम किंवा तो अकाउंट झाला टॅली. सिंगल लाईनमध्ये टॅली झाला असेल तर आपण फक्त इथे 2 अंडरलाईन करूयात. याचा अर्थ एकाच लाईनमध्ये किंवा एकाच अमाऊंटमध्ये हा प्रॉब्लेम किंवा हा अकाउंट
त्या वर्षी टॅली झाला 18,000 डेबिट 18,000 क्रेडिट. आता पुढच्या अकाउंट शॉर्ट वर्किंग. शॉर्ट वर्किंगला डेबिट आहे 14,000 कारण फर्स्ट इयरमध्ये त्या लेसीला शॉर्ट वर्किंग बेअर करायला लागलं, सफर करायला लागलं. हा त्याचा लॉस आहे. पण तो आत्ता क्लोज झाला आहे का? तर तो अकाउंट क्लोज झाला नाही. हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. इथे शॉर्ट वर्किंग अकाउंट क्लोज का झालेलं नाही आहे याचं कारण अजून ते पुढे रिकवर होऊ शकतं किंवा जर रिकवर झालं नाही आणि अनरिकवर्ड राहिलं तर ते राईट ऑफ करायला लागू शकतं. या दोन कंडिशन आहेत. एकतर तो रिकवर होईल आणि रिकवर झालं नाही तर ते राईट ऑफ करायला लागेल. त्यामुळे शॉर्ट वर्किंग अकाउंटच्या बाबतीत बॅलन्सिंग होणार. ते बॅलन्सिंग कसं होणार तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आपण काय करतो की ज्या साईडची टोटल मोठी आहे, आता डेबिट मोठी आहे तर आपण इथे काय करणार, टोटल डेबिटची टोटल किती आली 14,000. सेम टोटल आपण क्रेडिटला लिहितो, बरोबर आहे. इथे आपण लिहिणार टोटल आणि डेबिटची टोटल क्रेडिटला लिहिल्यानंतर त्यातनं क्रेडिट अमाऊंट मायनस करायची. क्रेडिटला अमाऊंट 0 आहे. सो 14,000 मायनस 0 केलं तर तुमचा बॅलन्स किती राहिला 14,000. याला आपण म्हणतो 31 डिसेंबर 2016ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो 31 डिसेंबर 16चा क्लोजिंग बॅलन्स आहे तोच आपला नेक्स्ट इयरचा म्हणजे 1 जानेवारी 17चा ओपनिंग बॅलन्स होणार. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 14,000. येते लक्षामध्ये, हे बॅलन्सिंग झालं. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत कसं आहे ना, हा वर्षाच्या शेवटी आपण प्रिपेअर करतो अकाउंट आणि ह्याच्यामध्ये त्या बिझनेसचे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा लॉसेस डेबिटला येतात आणि सगळे इनडायरेक्ट इन्कम्स किंवा जे गेन्स आहेत ते क्रेडिटला येतात. तर आपण काय केलं आहे, आपण फक्त रॉयल्टीचं जी काही अमाऊंट आहे ती प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केली. बाकीचं अकाउंट आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे आपण काय करूयात, इथे फक्त 2 लाईन ड्रॉ करूयात आणि इथं हा अकाउंट आपल्या दृष्टीने क्लोज करूयात. ॲक्च्युली तो क्लोज होत नाही, सगळे आयटम्स इकडे पोस्ट झाल्यानंतर तो क्लोज होतो, पण आपण आता आपल्यासाठी इथे क्लोज करूयात. आणि बी लिमिटेड अकाउंट. तर बी लिमिटेड अकाउंटच्या बाबतीत कसं आहे ना, हा जो अकाउंट आहे हा दरवर्षी टॅली होणार. कसं टॅली होणार सांगतो. बी लिमिटेड हा लेसर आहे किंवा लँडलॉर्ड आहे. रॉयल्टी असू देत किंवा शॉर्ट वर्किंग असू देत, ही जी काही अमाऊंट असेल ती अमाऊंट लेसीनी लेसरला पेड करायची असते. म्हणून त्याला क्रेडिट किती आलं बघा, 18,000 प्लस 14,000 32,000 बिकॉज दॅट मच अमाऊंट इज पेएबल बाय द लेसी टू लेसर. आणि ती ॲक्च्युली पेड केली. मग त्याला पेएबल होते 32,000 आणि पेड केले 32,000 म्हणजे दोन्हीकडे अमाऊंट सेम आली. म्हणजे हा अकाउंट तुमचा क्लोज झाला, टॅली झाला. किती अमाऊंटने टॅली झाला तर डेबिट पण 32,000 आणि क्रेडिट पण 32,000. हे लक्षात आलं. म्हणजे बी लिमिटेड तुमचा टॅली होणार. प्रॉफिट अँड लॉसला आपण क्लोज करणार, टॅली होणार नाही तो, कारण त्याच्यामध्ये बाकीचे आयटम्स यायचे राहिलेत. शॉर्ट वर्किंग अकाउंटचा बॅलन्स येत राहील आणि रॉयल्टी अकाउंट पण टॅली होणार, कारण आलेली रॉयल्टी म्हणजे जी रेकॉर्ड केली ती आपण कंपल्सरी काय करतो, इयर एंडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. आता आपण जाणार आहे, म्हणजे पहिलं वर्ष संपलं, आता आपण सेकंड इयरकडे चाललो. ओके. परत महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला जर शॉर्ट वर्किंग बेअर करावं लागलं तर त्याच्या रिकव्हरीसाठी आपल्याकडे किती वर्ष अवेलेबल आहेत, 2 इयर्स, नेक्स्ट 2 इयर्स. हा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट. मग आता 2017ला काय सिच्युएशन आहे बघा, की तुमची रॉयल्टी आहे 24,000 आणि मिनिमम रेंट आहे 32,000. सो रॉयल्टी इज लेस दॅन मिनिमम रेंट. म्हणजे तुम्हाला शॉर्ट वर्किंग पुन्हा सफर करायला लागलं लेसीला. किती रुपये सफर करायला लागलं, 8,000. जर शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं तर रिकव्हरीचा प्रश्नच येत नाही, म्हणजे रिकव्हरी झाली डॅश. आणि आता तुम्ही शॉर्ट वर्किंग राईट ऑफ करणार का तर नाही करणार. याचं कारण असं आहे, जरी फर्स्ट इयर म्हणजे 2016ला जरी तुमचं शॉर्ट वर्किंग सफर झालं असलं तरी त्याच्या रिकव्हरीसाठी कुठपर्यंत वाट बघणार, तो 2018पर्यंत, कारण पुढची 2 वर्ष आहे. त्यामुळे आत्ता सेकंड इयरला तो फर्स्ट इयरचं शॉर्ट वर्किंग राईट ऑफ करणार नाही. मग अमाऊंट पेएबल किती, तर रॉयल्टी इज 24,000, मिनिमम रेंट इज 32,000, विच एव्हर इज ग्रेटर. 32,000 ही अमाऊंट पेएबल झाली, पेएबल टू लेसर किंवा लँडलॉर्ड. म्हणजे पहिल्या
वर्षी जे काही आपण एंट्री केल्या फर्स्ट इयरला सेम एंट्रीज तुमच्या रिपीट होणार आहेत. फक्त आपल्याला अमाऊंट चेंज करायला लागतील, ते आपण करून घेऊया. एंट्री पहिली जी एंट्री असते लेसीच्या बुकमध्ये ती काय असते, तर रॉयल्टी पेएबल टू लँडलॉर्ड, लँडलॉर्डला किंवा लेसरला अमाऊंट पेएबल आहे, त्याची एंट्री असते रॉयल्टी अकाउंट डेबिट, शॉर्ट वर्किंग सफर केलं त्यामुळे शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू बी अकाउंट. मग आता रॉयल्टीज किती आहे यावर्षी, तर 24,000. शॉर्ट वर्किंग किती सफर करायला लागलं, 8,000. आणि बीला किती अमाऊंट पेएबल आहे, 32,000. बरोबर आहे. रॉयल्टी डेबिट, शॉर्ट वर्किंग डेबिट टू बी लिमिटेड. सेकंड एंट्री काय करतो, बीला म्हणजे लेसरला तो ॲक्च्युअल अमाऊंट पेड करणार, बी अकाउंट डेबिट टू बँक, जेवढी अमाऊंट पेएबल आहे तेवढीच करणार, 32,000. आणि लास्ट एंट्री अशी होणार, जो काही रॉयल्टीचे अमाऊंट आहे त्या अकाउंटला तो बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर होणार, प्रॉफिट अँड लॉस टू रॉयल्टी 24,000. इथे आपलं सेकंड इयरच्या जर्नल एंट्रीज पुन्हा एकदा फिनिश झाल्या. आता यामध्ये आपण काय करणार पुढे, तर याचं पुन्हा लेजर पोस्टिंग. आता पहिली एंट्री रॉयल्टीला डेबिट, शॉर्ट वर्किंगला डेबिट आणि बी लिमिटेडला क्रेडिट, या तिन्ही अकाउंटला इफेक्ट जातील. दोघांना डेबिट, एकाला क्रेडिट. रॉयल्टीला डेबिट आहे 24,000, तर रॉयल्टीच्या डेबिटला, एकच मिनिट, इथे 2017 आपण जे करायचं आहे ते, रॉयल्टीला डेबिट 24,000 आहे, रॉयल्टीच्या डेबिटला 31 डिसेंबर 2017 इथे आपण म्हणणार टू बी लिमिटेड 24,000. बरोबर. शॉर्ट वर्किंगला पण डेबिट आहे, शॉर्ट वर्किंगच्या डेबिटला 31 डिसेंबर 17 टू बी लिमिटेड. किती शॉर्ट वर्किंग त्याला सेकंड इयरला बेअर करायला लागलं, तर 8,000. आणि बी लिमिटेडच्या क्रेडिटला येणार 31 डिसेंबर 17 बाय रॉयल्टी आणि बाय शॉर्ट वर्किंग. रॉयल्टी 24,000 आणि शॉर्ट वर्किंग 8,000. बरोबर आहे. ज्या अकाउंटला डेबिट त्याच्या डेबिटला पोस्टिंग आणि याला क्रेडिट. ही झाली आपली फर्स्ट एंट्रीचं आपण पोस्टिंग कंप्लीट केलं. आता आपण जाणार आहे सेकंड एंट्रीकडे. सेकंड एंट्री सिंपल आहे, बी अकाउंट डेबिट टू बँक, बीला डेबिट द्यायचं आहे, तर बीच्या डेबिटला टू बँक 32,000 32,000. बीच्या डेबिटला 31 डिसेंबर 17 टू बँक अकाउंट, ते आलं तुमचं 32,000. बरोबर आहे. त्याला 24,000 रॉयल्टीचे, शॉर्ट वर्किंगचे 8,000 असे 32,000 पेएबल आहेत, त्याला ते पेड केले. लास्ट एंट्री आपली अशी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टीज. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढतो अगोदर, त्याच्या डेबिटला 31 डिसेंबर 2017 टू रॉयल्टी 24,000. जेवढी रॉयल्टी आहे रॉयल्टीची अमाऊंट तेवढी ट्रान्सफर होणार आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000. समजतंय त्याच्यामध्ये आपण काय केलं ते. आता हे अकाउंट्स आपण काय केलं, पोस्टिंग पूर्ण केलं. आता परत एकदा त्याचं क्लोजिंग करायचं आहे. पहिला रॉयल्टी अकाउंट, मग अशी म्हटलं तसं आपली रॉयल्टी किती 24,000, आपला एक्सपेन्स म्हणून आपण डेबिट केलं. इयर एंडला ती रॉयल्टी प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केली.
डेबिट पण 24,000, क्रेडिट पण 24,000. तो अकाउंट टॅली झाला, एकाच लाईनमध्ये टॅली झाल्यामुळे इथे फक्त 2 लाईन्स ड्रॉ करू. अकाउंट क्लोज झाला, टॅली झाला. ओके, पुढचा अकाउंट करूयात, शॉर्ट वर्किंग अकाउंट. आता बघा, शॉर्ट वर्किंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे, लेसीच्या दृष्टीने तो एक्सपेन्स किंवा लॉस आहे. आधीचं शॉर्ट वर्किंग 14,000 होतं मागच्या वर्षीचं, डेबिटलाच बिकॉज एक्सपेन्स. आणि परत ह्या वर्षी किती बेअर करायला लागला? 8,000. बरोबर, मग आता परत त्याचा बॅलन्स येणार. मग आता पुन्हा एकदा बॅलन्सिंग करूयात आपण त्याचं. ही टोटल घेऊयात डेबिटची, ती आली तुमची 22,000. सेम टोटल आपण क्रेडिटला लिहिणार आणि आपला बॅलन्स येणार 31 डिसेंबर 17 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 22,000. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 2 वर्षात आपल्याला टोटल 22,000 रुपये काय करायला लागलं? शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं किंवा बेअर करायला लागलं. हा जो काही क्लोजिंग बॅलन्स आहे तो नेक्स्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स, त्यामुळे मी याला लिहितो 1 जानेवारी 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपनिंग बॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो 22,000. ओके, शॉर्ट वर्किंग अकाउंटचा बॅलन्स आला. पुढचा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस. पुन्हा दरवर्षी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वेगवेगळे आयटम्स येत असतात. आपण फक्त एकच आयटम लिहिला आहे, बाकीचे आयटम्स आपल्याला माहीत नाही, त्यामुळे हा इथे आपण आत्ता नुसता क्लोज करून ठेवूयात. आणि बी लिमिटेड अकाउंट, मगाशी म्हटल्याप्रमाणे बी लिमिटेड अकाउंट म्हणजे लेसरचं अकाउंट कायम टॅली होणार, कारण त्याला अमाऊंट पेएबल होती 32,000, ॲक्च्युली पेड केली 32,000. सो त्याचा अकाउंट जर टॅली झाला तर त्याचे आपण टोटल करून दाखवूयात. डेबिट टोटल इज 32,000 आणि क्रेडिट टोटल इज ऑल्सो 32,000. अकाउंट क्लोज, अकाउंट टॅली. ओके, सो आपले 4ही अकाउंट आपण काय केले? क्लोज केले. आता पुन्हा एकदा आपण आपल्या नेक्स्ट इयरकडे जाऊया 2018 मध्ये.